यस मॅचेसच्या फायनलच्या सामन्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. 3 दिवसाच्या स्पर्धेतला तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील हा शेवटचा मॅच आहे. सर्वांच्या नजरा या मॅच वरती आहेत. अर्थातच मेगा फायनलचा सामना या ठिकाणी खेळला जातोय. दोन्ही संघ मित्रांनो असे आहेत की आतापर्यंत सर्वात जास्त सामने खेळलेले आहेत आणि सर्वात सामने जिंकलेले देखील आहेत. तदनंतर आक्रमण या ठिकाणी कोणाचं झालंय? मी सांगितलं की 2 वर्षापासून ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे, ज्या खेळाडूचं नाव ट्रेंडिंग मध्ये आले, तो खेळाडू या ठिकाणची ही चढाई देखील करतोय. अर्थात मंगेश कदम या ठिकाणी आहे. सर्वांना हे नाव माहित आहे कारण या खेळाडूची खेळी जर पाहिली तर फार जबरदस्त अशा पद्धतीची असेल. अशा पद्धतीचा मंगेश याविया इथे मात्र चढाई संपन्न करतोय. त्यानंतर ज्या खेळाडूचा मित्रांनो मी उल्लेख केला की या 2026 मधला 1 नंबरचा खेळाडू अशा पद्धतीचा साहिल गमरे, जो सेमी मध्ये शांत होता परंतु फायनल मध्ये मी सांगितल्याप्रमाणे ज्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न केलाय. या वर्षात ज्याने सर्वात जास्त सर्वोत्कृष्ट खेळाडू हे चषक जिंकले तो साहिल गमरे या वर्षी या फायनलच्या मॅच मध्ये देखील ज्याने सुरुवात केली, सुरुवातीचा पहिला गुण अर्थातच साहिल गमरेकरिता या ठिकाणी प्राप्त झालाय. त्यानंतर या ठिकाणी इथे देखील जर पाहिलं तर जरूर अशा पद्धतीची ही पहिली पकड या ठिकाणी झाली आणि ही पकड देखील साहिलने केली. म्हणून तर एक सांगितलं की ट्रम्प कार्ड आहे हुकमाचा एक्का, त्यांनी बरोबर फायनलच्या सामन्यामध्ये ज्याचा वापर केलेला आहे. तदनंतर ऍक्शन मध्ये असणारा खेळाडू अर्थात साजन शिर्की या ठिकाणी आहे. कित्येक वर्ष आपण ज्याला याच भीम संघर्ष वेळ संघातून फार जबरदस्त भूमिकेमध्ये पाहिलेला आहे. डू ऑर डाय स्पेशलिस्ट आणि तिसऱ्या चढाई सक्सेस करणारा खेळाडू आहे. परंतु मित्रांनो जोपर्यंत मंगेश मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत हा सामना देखील बिहारच्या दिशेने असणार आहे शेवटपर्यंत. कारण मंगेशचा खेळ हा सर्वांनी आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. 2 वर्षापूर्वीचा त्याचा इतिहास सांगितला असं फायनलचा सामना अर्थात या ठिकाणी होता ज्याची सुरुवात झालेली आहे. 2 वर्षापूर्वी मंगेशने फायनलच्या सामन्यात एकंदरीत 24 गुण प्राप्त केले होते आणि हा फायनलचा सामना बिहार संघाने जिंकला होता. आणि या वर्षी देखील ते फायनल मध्ये आलेत आणि अभि सारख्या महत्वाच्या खेळाडूला मंगेशने या ठिकाणी बाद केले आणि गुणसंख्या या ठिकाणी पाहिली तर 2 विरुद्ध 1 अशा पद्धतीचा मॅच, 2 विरुद्ध 1 अशा पद्धतीचा मॅच या ठिकाणी मैदानामध्ये चाललाय आणि या ठिकाणी देखील पाहिजे आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी इंच वर पॉइंट आहे. परंतु महत्वाची गोष्ट अर्थात साजन हा मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. सुदेश देखील पकड करणारा खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला आहे. परंतु मंगेश ज्या खेळाडूबद्दल मी सांगितलंय कारण 2 वर्षापासून या खेळाडूचा जर खेळ पाहिला तर उंचावर लिहिला आहे. कारण प्रथमतः ज्याला आपण मी देखील जर पाहिलं तर त्याला या ठिकाणी सावर्डेच्या हायस्कूल मध्ये पाहिलं होतं. तिथे त्याने जबरदस्त खेळ केला. झोनल लेवल मध्ये या ठिकाणी सातारा या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत त्याची निवड झाली होती. तदनंतर त्याच वर्षामध्ये जर पाहिलं तर लगेचच कुमार गटामध्ये तालुक्याच्या संघात त्याची निवड झाली चिपळूण तालुक्यामध्ये. तदनंतर लगेचच पुढील वर्षामध्ये मागील वर्षात ज्याची जर पाहिली तर जबरदस्त खेळ करून पुन्हा एकदा झोनल लेवल मध्ये रत्नागिरी या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत त्याची निवड झाली होती. अशा पद्धतीचा या ठिकाणी मंगेश देखील आहे. परंतु साहिल नावलौकिक असणारा खेळाडू आहे आणि तो खेळाडू या ठिकाणी इथे देखील नाबाला साजेशी कामगिरी करतोय. राज सारख्या महत्वाच्या पकडपटूला या ठिकाणी ही बाद करण्याची भूमिका केलेली आहे आणि ही भूमिका केल्यानंतर या ठिकाणी मंगेश जर्सी क्रमांक 6, परंतु याच्याकडे क्षमता अशी आहे की तो एकाच वेळी 6 खेळाडूंना बाद करू शकतो. परंतु मंगेशने काय केलंय? प्रतिस्पर्धी संघातील सर्वोत्तम खेळाडू अर्थात साहिल गमरेला मैदानाच्या बाहेर काढण्याकरिता स्पर्श केला जातोय. काही चढाई आहे, सर्वोत्तम चढाई या ठिकाणी केली जाते. या साहिल मैदानाच्या बाहेर गेलाय म्हणजे हा फायनल सामना फायनल प्रमाणे या ठिकाणी ज्याची सुरुवात झाली तराजू प्रमाणे सामना चाललाय. कधी सामना या ठिकाणी बिहार बिस्कोटच्या दिशेने जातोय आणि आर्यनने काय केले? आर्यनने या ठिकाणी पकड केले. फार जबरदस्त पकड आहे. या संघाचा एक महत्वाचा कोपरक्षक खेळाडू ज्याने ही भूमिका केलेली आहे. साजन मैदानाच्या बाहेर गेला, साहिल मैदानाच्या बाहेर गेला म्हणजे दोन्ही महत्वाचे चढाईपटू आता वेळेच्या मैदानाच्या बाहेर आहेत. परंतु त्याच मी जर आकडेवारी 0-4-0-4 4-4 अशा पद्धतीचा मॅच म्हणजे चौफेर अशा पद्धतीची कामगिरी या ठिकाणी दोन्ही संघाकडून होते. 4-4 अशा पद्धतीचा इक्वल मॅच मैदानामध्ये जरूर चाललाय.
आणि सर्वांचे नजर आहेत की श्री गणेश क्रीडा मंडळ टिरव तांदेवाडीने आयोजित केलेल्या 2026-27चा अंतिम विजय संघ कोणता होणार. एक संघ विचार करतोय आम्ही 12वी फायनल जिंकणार, एक संघ विचार करतोय आम्ही 3री फायनल जिंकणार आणि या वर्षातली शेवटची स्पर्धा आम्ही आमच्या नावावरती करणार, अशा पद्धतीने या ठिकाणी भाकीत आहे. परंतु पहा या ठिकाणी बिहार संघामध्ये सांगायचं होतं ज्यांनी या वर्षातली सीझनची पहिली स्पर्धा म्हणजे या वर्षापासूनच 70 किलोची स्पर्धा सुरुवात झाली आणि 70 किलोची या वर्षाची पहिली स्पर्धा अर्थातच बालोटी गावामध्ये झाली होती, जिथे फायनलचा सामना या ठिकाणी बिहार टेरम विरुद्ध केदारनाथ गाणे असा झाला होता आणि बिहार संघ त्या ठिकाणी या वर्षातली पहिली स्पर्धा जिंकलेला आहे. परंतु बिहार संघ या वर्षातली शेवटची स्पर्धा देखील जिंकणार का अशी भूमिका ते करू शकतात. हे मैदान त्यांच्यासाठी लकी आहे आणि लकी असणारं मैदान ज्याच्यावरती ज्याने पकडींचा पाऊस पाडला होता 2 वर्षापूर्वी आपल्या स्पर्धेतला सर्वोत्तम पकडपटू अर्थात रोशनला या ठिकाणी आपण पाहतोय, ज्याची चढाई या ठिकाणी संपन्न झाली. आणि आता देखील पहा आता शिट्ट्यांचा टाळ्यांचा गजर होतोय कारण या ठिकाणी लोकल आणि माझ्या मते सध्याच्या कंडिशनला टिरव गावातील सर्वोत्तम खेळाडू अर्थात मंगेश कदम या ठिकाणी चढाईमध्ये आहे आणि तो चढाईमध्ये या ठिकाणी सर्वोत्तम ज्याने काय केलंय या खेळाडूला स्पर्श केल्याचा दावा केला होता. अर्थात या ठिकाणी जर पाहिलं तर उजवा मध्यरक्षक प्रेमला हा स्पर्श होतोय. हाही चांगल्या पद्धतीचा खेळाडू आहे. थर्ड रेट भीम संघर्ष वेळ संघ आणि या संघातला असणारा एक कमी अशा पद्धतीने सांगितलंय की ज्याने शालेय स्पर्धेत या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीची भूमिका केली, तो हा खेळाडू या ठिकाणची चढाई देखील करतोय. बरोबर 11-11 ची जर्सी असणारा हा खेळाडू स्वतःच्या ज्याने डाव्या कोपऱ्यामध्ये चढाईला प्रारंभ केलेला आहे, आरंभ केलाय शुभारंभ केलाय अशा पद्धतीने या ठिकाणी प्रारंभ करत असताना यावेळी देखील जर पहा बोनस गुण हे संघाला मिळालाय, परंतु पकडी मधला गुण अर्थात VR टिरव संघाला मिळतोय. आणि पकडी मधला एक महत्वपूर्ण अशा पद्धतीचा गुण अर्थात VR ला ज्याची सुरुवात माझ्यामध्ये जर पाहिलं तर सुदेशने ह्या पकडीला सुरुवात केलेली आहे. तदनंतर शेवटचे 3 खेळाडू अर्थात अक्षय गंभरे, तदनंतर अभि कदम आणि सौरभ गंभरे सारखे असणारे हे या ठिकाणी खेळाडू देखील पाहतोय. परंतु ज्याने आतापर्यंत या ठिकाणी चढाईमध्ये एक कौशल्य दाखवलेलं आहे, ज्या खेळाडूचा नावाचा दबदबा आहे, ज्या संघाच्या या ठिकाणी बोलबाला आहे, अशा पद्धतीचा हा बिहारचा संघ अर्थात विठ्ठल रकुमाई टेरव बेतकोंडवाडीचा संघ मैदानामध्ये या ठिकाणी खेळतोय. मैदानामध्ये खेळत असताना या ठिकाणी ज्यांच्याकडे जर पाहिलं तर 6-5 म्हणजे 1 ची आघाडी अर्थात या ठिकाणी ऑरेंज आर्मी ते म्हणजेच बिहारच्या संघाकडे 1 ची आघाडी आहे. आणि आघाडी असताना आता पाहिलं तर दोन्ही संघांना संधी आहे, अर्थात लोन देण्याची संधी बिहारकडे आहे तर सुपर टॅकल करून गुण वाढवण्याची संधी अर्थात भीम संघर्ष वेळ संघाकडे आहे. मागील सामन्यात देखील त्यांनी 4 वेळा सुपर टॅकल केलं होतं, म्हणजे हे सुपर टॅकल करू शकतात अशा पद्धतीचा सुपर डुपर हिट मॅच आणि ज्याच्यातीलच सुपर हिट करणारा अशा पद्धतीचा हाच सौरभ देखील आहे. परंतु ज्याची भूमिका आता पकडपटू घेतला जातो यास फर्स्ट टाइम आउट घेतला अर्थात VR टेरव वेटकोट संघाच्या माध्यमातून. मात्र या ठिकाणी बघायचं आहे पहिल्या हाफ मधील या बंगेच्या चढाईमध्ये आपल्याला समजेल की पहिला सुपर टॅकल होणार का की पहिला लोन देण्याच्या दृष्टीने ही वाटचाल देखील या ठिकाणी होईल. यस मंगेश या ठिकाणी दाखल आहे. समोर देखील पाहिलं तर चांगले या ठिकाणी पकडपटू देखील आहेत, परंतु ज्याच्यातून सुटका करण्याकरिता हाही खेळाडू तेवढा माहीर आहे. आणि अशा मी देखील पाहिजे आहे पकड केली यस मंगेश सारख्या महत्वाच्या खेळाडूची या ठिकाणी ही या ठिकाणी सुपर टॅकल देखील आपण उत्तर पाहिले. तदनंतर साहिल गंभरे या ठिकाणी दाखल करा. तदनंतर साहिलची चढाई अर्थात चांगल्या पद्धतीने करून या ठिकाणी बोनस गुण मिळवण्याकरिता जो सज्ज आहे तो गुण मिळणार का, पंचांचा येणारा निर्णय हा फार महत्वाचा असेल. त्याच बोनस स्वरूपाचा या ठिकाणी गुण देखील मिळतोय. बोनस स्वरूपाचा गुण अर्थात साहिल गंभीरला या ठिकाणी मिळालाय. आणि तदनंतर या ठिकाणी पहा जे 3 खेळाडू होते ज्यांनी पकड केल्यानंतर ऍक्टिव्ह असणारा एक 4था खेळाडू साहिल देखील आहे, म्हणजेच उजवा कोपरक्षक या ठिकाणी अभि कदम. तदनंतर या ठिकाणी यास
साहिल गमरे या ठिकाणी केलेला आहे. आता या ठिकाणी पाहिलं तर आता 5चा डिफेन्स आहे. अर्थात दोन्ही संघाकडे जर पाहिलंय तर आता 5-5 खेळाडू हे मैदानामध्ये आहेत. म्हणजे आता असं होणार आहे की कोणताही संघ कोणत्याही संघाच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी बोनस स्वरूपाचा जो गुण आहे तो मिळवू शकत नाहीये. त्यामुळे तुम्हाला कौशल्य दाखवावं लागेल, या ठिकाणी खोलवर जावं लागेल आणि त्यानंतर या ठिकाणी गुणांची कमाई करावी लागेल. अशा वेळी राज एक महत्वाचा कुपराक्षक खेळाडू ही चढाई या ठिकाणी बॅलेट करताना पाहायला भेटतो. चढाई देखील या ठिकाणी व्हॅलिड आहे. अर्थातच ही व्हॅलिड झालेली चढाई देखील आपण पाहिलेली आहे. आणि त्यानंतर साजन शिर्के एक महत्वाचा खेळाडू, अर्थात त्याच्या विरुद्ध प्लॅनिंग अशा पद्धतीचं आहे 2-1-2 म्हणजे 2 चेन देखील आहे आणि मध्यस्थी खेळाडू याला देखील आपण पाहतोय. अजून देखील या सामन्याचा रिझल्ट आपण पाहू शकत नाही, कारण सामन्याचा कालावधी पहिल्यांदा घेतो तो फार मोठा आहे. 15-5-15 म्हणजे अर्ध्या तासाचा कालावधी, हा पॅन आवरचा कालावधी या ठिकाणी आहे. आणि येणारं 30वं मिनिट हे फार महत्वाचं असेल. कोणत्या तरी एक संघ जो या वर्षातील एक या हंगामामधला शेवट गोड करण्याकरिता तो देखील जबरदस्त कामगिरी या ठिकाणी करणार आहे. परंतु त्यात डीजे यस आपण हात कसे कॅरी ऑन. थर्ड रेट वेहळे या विधी 30वी चढाई, अर्थात भीम संघर्ष क्रीडा मंडळ वेहळे याच्या माध्यमातून साजन ही चढाई करणार आणि चढाई करत असताना देखील मिळाली ज्याने लाख मोलाचा खेळाडू आपल्याच गावचा अर्थात मंगेश कदम इलेक्शन मैदानामध्ये आलाय. आता 4चा डिफेन्स आहे. 4ही महत्वाचे पकडपटू मैदानामध्ये असतील आणि ह्या खेळाडूला पकड करणार का, परंतु या खेळाडूला सुटका करणं माहित आहे. अशा पद्धतीची सुटका या ठिकाणी होईल का हे देखील जरूर पाहिलं जाईल. मंगेश बरोबर प्रयत्न या ठिकाणी करतो. शेवटचे काही सेकंद आणि शेवटच्या सेकंदात या ठिकाणी कालावधी शिल्लक असताना आता जर पाहिला तर शपथीची पकड अर्थात मंगेश सारखा जो बेस्ट चढाईपट्टू आहे ज्याला रोखण्याची भूमिका देखील त्याने या ठिकाणी केलेली आहे. आणि आता सामन्याचा थोडं पाहिलं तर पेस कमी आहे, कारण की आता दोन्ही संघ वारंवार फक्त 30 या चढाईवरती या ठिकाणी खेळणार आहेत. कारण एक वेळेस वाटलं होतं की बिहार संघ या ठिकाणी लोन देणार का, त्याच बी एक जबरदस्त सुपर टॅकल झाली आहे. त्याच्यानंतर साहिल मैदानामध्ये आला, बोनस गुण प्राप्त केला. त्यानंतर साहिलने 2 पकडीचा खेळ केला आणि हा सामना या ठिकाणी आता काहीशा गुणांनी वेळेच्या दिशेने आहे, परंतु जरूर बिहार संघ देखील तिथपर्यंत पोहोचणार आहे. अशा पद्धतीचा त्यांचा खेळ देखील आपण कित्येकच्या स्पर्धेत पाहिलेला आहे. त्यानंतर हा फायनलचा मॅच जरूर फायनलच्या मॅच सारखा या ठिकाणी होतोय. पहिला हा आणि पहिलं सत्र या ठिकाणी आहे आणि हेच पहिलं सत्र जरूर चतुरस्र खेळाच्या जोरावरती या ठिकाणी आपल्या संघाच्या दिशेने बळवण्याकरिता या ठिकाणी दोन्ही संघ सज्ज आहेत. आता वेळेचा कर्णधार या ठिकाणी याला देखील आपण पाहतोय, तो या ठिकाणी शांत आणि संयम अशा पद्धतीचा खेळ करतोय, कारण की त्याला माहित आहे सुरुवातीच्या काही मिनिटांच्या कालावधीत आमच्याकडे थोडी परंतु फार महत्वाची अशा पद्धतीची आघाडी या ठिकाणी आहे आणि त्याच आघाडीमध्ये या ठिकाणी बिघाडी करण्याकरिता बिहार संघ प्रयत्न देखील करतोय. या देखील ही चढाई या ठिकाणी एकंदरीतच 3री अशा पद्धतीची केली जाईल. त्याच प्रेम गमरे हा खेळाडू ज्याचा या ठिकाणी वापर केला जातो आणि ज्याचा वापर केला तर या ठिकाणी पाहिलं तर ज्याने महत्वाच्या क्षणात केला. आता देखील या ठिकाणी पत्र पाहिजे आहे की राज दाखल झालाय. हा देखील एक महत्वाचा चढाईपट्टू आहे. हाही साडे फार चांगल्या पद्धतीने करत असतो. त्याच वेळी थोडंसं स्टीप झालेला आहे. लॉकर तो देखील सेल्फ आउट आहे. स्वतः या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाच्या खेळाडूला स्पर्श न करता लॉबीमध्ये झाल्यानंतर तो खेळाडू या ठिकाणी बाद झालाय. म्हणजे चित्र कसं बदललंय ते पहा. काही मिनिटांचा कालावधी याच्या अगोदरचा पाहिला तेव्हा संपूर्ण खेळाडू हे बिहारच्या मैदानामध्ये होते आणि शेवटचे 3 खेळाडू वेळेच्या मैदानामध्ये होते, परंतु त्या काहीशा मिनिटांनंतर आता बिहारचे शेवटचे 3 खेळाडू आहेत आणि वेळेचे सर्व खेळाडू हे या ठिकाणी मैदानामध्ये आहेत. अशा या ठिकाणी वारंवार या ठिकाणी चेंजेस देखील होत असतात.
ते नाव चढवलं देखील जातं आणि नाव कमी देखील केलं जातं, परंतु या ठिकाणी कोणाचं नाव या चषकावरती चढणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत. धन्यवाद सर. या ठिकाणी स्टेज व्यवस्था आणि ध्वनी व्यवस्था उत्तम प्रकारे आज 3 दिवस आपल्याला या ठिकाणी पुरवली. ते सन्माननीय श्री ध्वनी व्यवस्था आणि स्टेज व्यवस्था उत्तमपणे या ठिकाणी जबाबदारी जी सांभाळली ते सन्माननीय प्रभाकर साळवी. मी त्यांना निमंत्रित करतो, आपण या ठिकाणी मंचावर यायचं आहे आणि आमच्या मंडळाच्या वतीने जो आम्ही सन्मान करू इच्छितो आपण स्वीकारायचा आहे. सन्माननीय प्रभाकरजी साळवी त्यांचा यथोचित सन्मान करतील संतोष चांदिवडे. मी संतोष चांदिवडे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते श्री प्रभाकर साळवी या कार्यक्रमामध्ये अगदी पूर्वतयारी 2 ते 3 दिवस आणि आता 3 दिवस हा कार्यक्रम त्यांच्या समवेत त्यांचा नातू या ठिकाणी आहे. धन्यवाद संतोषजी, धन्यवाद प्रभाकरजी. हे पुढील सूत्र श्री पवार सर यांच्याकडे दिसत आहे. धन्यवाद सर. थँक्यू डीजे थँक्यू डीजे. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण याच फायनलच्या सामन्याच्या दुसऱ्या हाफच्या दिशेने देखील या ठिकाणी बोलतोय आणि दुसऱ्या हाफ मध्ये या ठिकाणी व्हायचं आहे. पहिली अशा पद्धतीची ही तिसरी चढाई मैदानामध्ये आहे आणि ज्या चढाईमध्ये जर पाहिला तर एकंदरीतच ऑल आउट या ठिकाणी केला जातोय आणि ऑल आउट पाहिला तर 4 गुण या ठिकाणी प्राप्त होता येतात आणि हे 4 गुण प्राप्त झाल्यानंतर आता आकडेवारी अर्थात वेळेच्या दिशेने या ठिकाणी बळले, परंतु वेळेच्या दिशेने बळलेले असताना देखील मंगेश अजूनही मैदानामध्ये आहे आणि जो कशा पद्धतीने खेळ करणारा याच्यासाठी अनेक क्रीडासी या ठिकाणी आहेत. लोकल आणि स्थानिक खेळाडूंचा या ठिकाणी हा संच अर्थात जर पाहिला तर VR टेरम वेद कोणता संघ या ठिकाणी मैदानामध्ये खेळतोय आणि आता या ठिकाणी दुसऱ्या हाफला देखील सुरुवात आहे. दुसऱ्या हाफच्या सुरुवातीची काही मिनिटे अर्थात वेळेच्या दिशेने या ठिकाणी गेले, कारण की त्यांनी पहिला लोन दिलेला आहे. पहिला लोन दिल्यानंतर फायनलच्या मॅच मध्ये जे प्लस मध्ये आहेत आणि हा प्लस पॉइंट आहे की ज्याने लोन दिला आहे आणि हाच प्लस पॉइंट या ठिकाणी आता त्याच्यापर्यंत या ठिकाणी VR ला देखील जाबरा गेला. कडा मागील सामन्यात देखील महत्वाच्या क्षणात 5 महत्वाचे गुण प्राप्त झाले होते मंगेशला. त्यानंतर हा संघ मॅच जिंकला होता, फायनल मध्ये दाखल झाला होता, परंतु आता याच्यानंतर कोणताही मॅच नाहीये, म्हणजे हा शेवटचा मॅच या ठिकाणी आहे आणि शेवटच्या मॅच मध्ये तुम्हाला तुमचं उत्तम या ठिकाणी खेळ करावा लागेल. अशा उत्तम स्पर्धेतला सर्वोत्तम मॅच आणि सर्वोत्तम स्पर्धेतला हा खेळाडू या ठिकाणी अर्थात मंगेशला देखील जरूर या ठिकाणी पाहतोय. मंगेशचा देखील या ठिकाणी हा खेळ आपण पाहत असताना जर पाहिलं तर उर्फामध्ये शेवटची काही सेकंद आणि या शेवटच्या काही सेकंद आता देखील या ठिकाणी जर पाहिलं तर एकंदरीतच या उर्वरितामध्ये 8-18 म्हणजे 10 लीड. आता या ठिकाणी जर पाहिलं तर एकंदरीतच ही चढाई तिसरी या ठिकाणी होणार. साजन ही चढाई करणार, ज्याने पहिल्या मध्ये देखील चढाई सक्सेस केल्या आता तो हा खेळाडू. परंतु आता देखील जर या ठिकाणी पाहिलं तर त्या खेळाडूला सजयला अर्थात तो महत्वाचा गुण या ठिकाणी प्राप्त झालाय. त्यानंतर या ठिकाणी रोशन आता कोणत्या तरी चढाईपटूला या ठिकाणी मंगेशला मैदानामध्ये आणण्याकरिता एकतर चढाईपटूला गुण प्राप्त करायला, अन्यथा पकडपटूला देखील पकड करून तो खेळाडू मैदानामध्ये येऊ शकेल. परंतु त्यात जसजसं या ठिकाणी या सामन्याचा कालावधी कमी होणार आहे तर तसं एका कोणत्या तरी संघाचं या ठिकाणी स्वप्न थांबणार आहे. दोन्ही संघ चॅम्पियन आहेत, परंतु या ठिकाणी ज्यांचं वर्ष या ठिकाणी यशस्वीरित्या आहे
त्यांचा हा वर्षातला शेवटचा मॅच देखील फार सुंदर रीतीने या ठिकाणी पाहतोय. म्हणून तर या संघाचा नावाचा उल्लेख मी असा केला होता की 2026 मधला 1 नंबरचा संघ या ठिकाणी खेळतोय. थर्ड रेट VR टेराव राजची चढाई आणि ज्या चढाई या ठिकाणी आणि मंगेश आता देखील या ठिकाणी पत्र पाहिजे या ठिकाणी गेलेले आहे. कारण की या निदान रेषा तुम्ही या ठिकाणी जर व्हॅलिड केली नाही का आणि त्याचवेळी तुम्ही तुमच्या प्रांगणामध्ये आलात का तर या ठिकाणी या सामना देखील बदलत असतो. अशा पद्धतीचा गेम चेंज होणार का? गेम चेंज होईल का? नातेचा वापर केला तोय सौरभला स्पर्श केल्याचा हा दावा आहे. याच कोपराच्या खेळाडूला हा स्पर्श होईल का? आणि मंगेशने सौरभला या ठिकाणी बाद केलंय. 11-19 परंतु ज्याने आतापर्यंत या संपूर्ण 3 दिवसाच्या स्पर्धेत चांगली कामगिरी केली तो या ठिकाणी साहिला तो अजूनही ऍक्शन मध्ये आहे आणि तो मैदानामध्ये असेपर्यंत मी सांगितलं मगाशी देखील फायनलचा मॅच म्हटलं तर एक बाजूस मंगेश चढाई करणार एक बाजू साहिल चढाई करणार आणि ज्यांचं बंद या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय. परंतु या ठिकाणी लोन दिल्यानंतर आघाडी जरूर या ठिकाणी भीम संघर्ष वेळ संघाकडे लोन देणार का? लोन दिला गेला तर सामना अत्यंत जवळ येणार आहे. 13-19 6ची आघाडी. परंतु हे दोन्ही खेळाडू बाद झाले तर तुम्हाला 4 गुण प्राप्त होतील म्हणजे फक्त 2ची आघाडी शिल्लक राहू शकेल. म्हणजे सामना कसा बदललाय ते या ठिकाणी पहा. मंगेशने तो सामना बदललाय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा हा संघ या ठिकाणी आलाय. आता उर्वरितातले 2 खेळाडू अर्थात अजिंक्य आणि या ठिकाणी अक्षर देखील जरूर आपण पाहणार. हे 2 खेळाडू आहेत. एक महत्वाचा चढाईपटू एक महत्वाचा पकडपटू आहे. परंतु अक्षय सारखा खेळाडू ज्याला आता या ठिकाणी चढाई तिसरी देखील आहे आणि खेळाडू देखील शेवटचा या ठिकाणी आहे. तो खेळाडू ही चढाई या ठिकाणी करीत आहे. अर्थात त्याची चढाई देखील फार निर्णायक असणार आहे. हा चढाईपटू या ठिकाणी चढाई करतोय. आता या ठिकाणी जर पाहिला तर अजिंक्य आणि अभि हे 2 खेळाडू. परंतु ज्याच्यातील अजिंक्यला स्पर्श झाला अजिंक्यला स्पर्श झाला तर शेवटचा खेळाडू अभि हा देखील एका चांगल्या पद्धतीचा खेळाडू आहे. तो या ठिकाणी चढाई करणार म्हणजे सामना आता या ठिकाणी 3च्या लीड मध्ये 18-21 अशा पद्धतीचा मला वाटतं मॅच. अर्थात 2 वर्षापूर्वी फायनलचा मॅच देखील असत होता. 18-21 मॅच. 18 गुण या ठिकाणी कुंभारली संघाचे होते आणि 21 गुण बिहारचे होते. परंतु आता थोडस बदल आहे. परंतु हा बदल या ठिकाणी खेळाडू करू शकतो. 2 वर्षाचा इतिहास पुन्हा रचला जाऊ शकतो हा खेळाडू सांगून देतोय. हा सामना अजून संपलेला नाही आहे कारण कोणताही संघ अजून हरलेला नाही आहे. दोन्ही संघ या ठिकाणी फार जबरदस्त अशा पद्धतीचा खेळ करता येतात. आता आघाडी 2ची शिल्लक आहे आणि 2ची आघाडी शिल्लक असताना 19-22 आम्हाला 2 वर्षापूर्वीची आठवणच येते. असाच मॅच होता. एक बाजूस अभिगुण प्राप्त करत होता. शेवटची 5 मिनिटे VR टेराव 19 आणि भीम संघर्ष वेळ 22 5 मिनिटांमध्ये 3 गुणाची आघाडी. अर्थातच या ठिकाणी भीम संघर्ष वेळ संघाकडे ही 5 मिनिटे या वर्षातील आणि या स्पर्धेतील फार महत्वाची आहेत. अत्यंत महत्वाची अशा पद्धतीची ही शेवटची 5 आणि त्याच्यापेक्षा कमी मिनिटे असतील ती मात्र ठरवणार आहेत की याच श्री गणेश टेराव तांदेवडीच्या स्पर्धेतला अंतिम विजयी संघ कोणता असेल. शेवटच्या 5 मिनिटांपेक्षा फार कमी मिनिटे या ठिकाणी असणार आहेत. परंतु अजून जरी या ठिकाणी पाहिलं तर बहेचे संपूर्ण खेळाडू आहेत. परंतु बिहारचा मंगेश ज्याच्या खेळापट्टी देखील अनेकांच्या नजर आहेत.
मागील सामन्यात इतिहास झाला होता, 5 गुण प्राप्त झाले होते. अशी शेवटचे काही 2 ते 3 मिनिटे असताना तसा देखील इतिहास सलगच्या ह्या दुसऱ्या आणि फायनलच्या मॅच मध्ये देखील होईल का? शेवटची 4 मिनिटे. आता मात्र या ठिकाणी पहा, मिनिटांचा विचार केला तर या ठिकाणी शेवटची 4 मिनिटे आहेत आणि सेकंदांचा विचार केला तर शेवटची 240 सेकंद ह्या संपूर्ण स्पर्धेतील शिल्लक आहेत. म्हणजे येणाऱ्या ह्या 240 सेकंदानंतर आपल्याला समजेल की या वर्षातली गणेश तांदेवाडीची जी स्पर्धा आहे ती कोणत्या संघाच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे ह्या 4 मिनिटांमध्ये एका संघाला आघाडी टिकवावी लागेल आणि एका संघाला तिथपर्यंत पोहोचावं लागेल. ही चढाई या ठिकाणी तिसरी आहे आणि तिसऱ्या चढाईत आता सर्वांचं लक्ष आहे. तर मी सांगितलं की हजारोच्या गर्दीत चमकण्याकरिता हे खेळाडू या ठिकाणी आहेत आणि चमकत असर देखील त्यांचा खेळ देखील पाहतोय. ज्याने पुन्हा एकदा कमबॅक करून दाखवलंय तो मंगेश यावी देखील पाहायचा आहे. काही सेकंद शेवटची. हा खेळाडू ज्याचा नाद करायचा नाही अशा पद्धतीचा हा सजन या भीती देखील चढाई करतो. तर 5 खेळाडू या ठिकाणी आहेत आणि 5च्या डिफेन्स मध्ये तो या ठिकाणी त्याचं कौशल्य दाखवणार. बरोबर अशा पद्धतीचे या ठिकाणी खेळ करत असताना त्याला आपण पाहतोय. आणि त्याच वेळी जर पाहिला तर इथे काय झालंय, या ठिकाणचा 1 गुण प्राप्त झाला. तदनंतर रोषाड वर्गातली फार कमी मिनिटे आहेत आणि त्याच्यामध्ये 19, 24, 5 लीड अर्थात हे संघाकडे. शेवटची 2 मिनिटे या ठिकाणी आहेत आणि 2 मिनिटांमध्ये 5 गुणांची आघाडी तुम्हाला कमी करावी लागेल. आणि ही 5 गुणांची आघाडी का आहे तर त्याचं कारण काय आहे तर ते कारण आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटते. अर्थात हा चढाईपट्टू म्हणजेच साहिल गमरे फक्त चढाई नव्हे तर मतरक्षकाची भूमिका करत असताना त्यांनी पकड देखील फार सुंदर केला आणि त्याच्या जोरावरती हा संघ 5च्या लीडअप मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. ज्याचा उल्लेख आपण असा केलेला की 2026चा 1 नंबरचा खेळाडू आणि महत्वाच्या मॅच मध्ये 1 नंबरचा खेळ देखील त्याने या ठिकाणी केलाय. आता उर्वरितली काही मिनिटे. अर्थातच राज मैदानाच्या बाहेर जातोय. आता शेवटचा 1 मिनिट आहे. शेवटचा 1 मिनिट आहे म्हणजे हा सामना कुठेतरी फसलाय. अर्थात वेळ संघाच्या दिशेने या ठिकाणी वळलाय. मी सांगितलं की दोन्ही संघांचा इथे जिंकण्याचा एक प्रयत्न होता. वेळ जिंकला तर इतिहासच होणार आहे. कारण की या ठिकाणी या वर्षातली 12वी स्पर्धा जिंकली जाईल का ज्याच्याकरता तुम्हाला 1 मिनिटाचा कालावधी याचा खेळ पाहावा लागेल. परंतु या ठिकाणी साहिल गमरेने काय केले झाले आता तो म्हणजेच या ठिकाणी भीम संघाचे क्रीडा मंडळ वेळेचा संघ. थर्ड रेड तिसरी चढाई या ठिकाणी पाहतोय. अर्थात कुणाल आणि आर्यन ही पकड करण्याचा प्रयत्न करताय आणि आर्यनला स्पर्श केला जातोय. याच्यानंतर सामन्याचा रिझल्ट काय हे देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि अर्थातच मॅच ओव्हर आणि या स्पर्धेतला अर्थात